मित्रहो नमस्कार, सुस्वागतम. आपलं सर्वांचं MP लाईव्ह मध्ये स्वागत आहे. मी नितीन कदम, कोकण भूमी डेव्हलपर्स लांजा, जिल्हा रत्नागिरी. आज मी तुम्हाला अतिशय सुंदर अशा लांजा येथील बंगलो प्लॉटची माहिती देणार आहे. आम्ही सन 2004 सालापासून म्हणजे आता 21 वर्ष झाली. येत्या 10 डिसेंबर 21 वर्ष पूर्ण होती. 22व्या वर्षात पदार्पण करू. आम्ही गाव असताना गाव देतो. म्हणजे नेमकं काय करतो तर मुंबईकर चाकरमान्यांना ज्यांना गावाकडे प्लॉट घेण्याची इच्छा आहे आणि घर बांधण्याची इच्छा आहे अशांना सगळ्या प्लॉटच्या सुविधांसहित प्लॉट देतो, प्लॉट देतो आणि घर बांधून देतो. तर कोकण वन या प्रोजेक्टच्या इथे मी आता उभा आहे. डांबरी रस्ता तुम्ही बघताय शेजारून गेलेला आहे. अगदी डांबरी रस्त्याला टच असा हा प्रोजेक्ट आहे. माझ्या उजव्या हाताला मुंबई गोवा हायवे 5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि डाव्या हाताला वेरवली स्टेशन 5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि इथून बस स्टँड जे आहे, एसटी स्टँड जे आहे ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे. बरोबर मी आता जिथे उभा आहे त्याच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती बस स्टॉप आहे. डाव्या साईडला सुद्धा बस स्टॉप आहे. म्हणजे निवृत्तीधारकांनी इथे घर बांधल्यानंतर त्यांना लांजाला जायचं असेल तर ते सहज रीतीने जाऊ शकतात. इथे 24 बसेस लांजावरून येतात आणि लांजाला जातात. अर्धा पाऊण तासाने बसेस आहेत. शिवाय हा जो रस्ता आहे हा नेहमी प्रवाही असतो. रिक्षा राहत असते. आपण शहर रिक्षाने 15 रुपयामध्ये लांजाला पोहोचू शकतो. लांजा हे तालुक्याचं ठिकाण आहे. आता आपण प्रवेशद्वारापाशी आलोय. हे आहे कोकण वनचं प्रवेशद्वार. आपण जे गेटेड कम्युनिटी म्हणतो, म्हणजे इथून जे लोक आतमध्ये जातील, जे आता आपले सदस्य असणार आहेत तर त्यांची नोंद इथे होईल. आतून बाहेर जाणाऱ्यांची नोंद सुद्धा होईल. आणि ती नोंद करण्यासाठी ही आता सिक्युरिटी केबिन दिसते तुम्हाला. इथे सिक्युरिटी गार्ड असेल आणि त्यामुळे होईल काय की एकदम आपण सुरक्षित जे म्हणतो तसं सुरक्षित तुम्हाला फील होईल. म्हणजे इथे निवृत्तीधारकांना सुद्धा बिनधास्तपणे राहता येईल. हा अंतर्गत रस्ता आहे. हा WBM प्रकारचा रस्ता आहे. WBM म्हणजे वॉटर बॉन्डिंग मेकॅडम. तुम्ही माझ्या प्रोफाईलवरती बघित असाल की हा रस्ता कसा तयार झालेला आहे. म्हणजे तो जांभ्या दगडापासून छोटे दगड करून त्याच्यावरून रोलर फिरवून पाणी माती असं कॉम्पॅक्ट केलेलं आहे. हा रस्ता अनेक वर्ष टिकतो, चांगला राहतो, टणक असतो, जेणेकरून छोट्या गाड्या मोठ्या गाड्या सहजपणे येऊ शकतात. मोठे ट्रक सुद्धा आता आपल्याला समजा घर बांधायचं आहे त्यावेळेला चिरा घेऊन मोठे ट्रक येतात. त्यासाठी सुद्धा पावसाळ्यामध्ये सुद्धा देऊ शकतात. चिखल होत नाही, रुतत नाही. त्यामुळे हा WBM रस्ता एकदम चांगला असा दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही रोड साईड प्लांटेशन बघताय. हे जे झाड आहे हे कांचनचं झाड आहे. कांचन वृक्ष अतिशय मोठा होतो आणि त्याला खूप छान प्रकारची फुलं लागतात. हे आहे बकुळीचं झाड. हे पण खूप छान असं झाड आहे. त्याला खूप छान फुलं लागतात, तुम्हाला माहिती असेलच. हे आहे करंजाचं झाड. ह्याची देखील कॅनोपी चांगली होते. खूप छान अशी सावली पडते. मित्र हो, मी तुम्हाला आठवण करून देतो की आज आता आपलं जे फेसबुक लाईव्ह सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला डायरेक्ट मेसेज करा. मेसेंजरवरती कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आम्ही उत्तर देऊ. आता आपण जाणार आहोत प्रत्यक्ष प्लॉट. म्हणजे बऱ्याच जणांना ची शंका असते की प्लॉट कसा असेल, प्लॉटची किंमत काय असेल, प्लॉट मध्ये तुम्ही सुविधा काय देणार, हे मी तुम्हाला सांगतो. या प्रकारे आपला प्लॉट आहे. आता हा बघाल, हा 3 गुंठ्याचा प्लॉट आहे. आपण 3.5 फूट उंचीचं हे असं चिराचं कंपाऊंड देतो. हा चिराचं कंपाऊंड जे आहे ते शेकडो वर्ष टिकतं. उन्हा पावसामध्ये त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. आपण जो घराला चिरा वापरतो तो चिरा चांगल्या प्रकारचा चिरा याला वापरलेला आहे. कंपाऊंड झालं. हे आहे गेट 15 फुटाचं. या प्रकारचं आपण गेट देतो जेणेकरून गुरं आतमध्ये येऊ शकत नाही. याला लॉक केलं तर माणूस सुद्धा कोणी व्यक्ती सहजरित्या आत प्रवेश करणार नाही. त्यानंतर आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे. हे इथून पाणी आहे. प्रत्येकाला असं पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे. ते आपल्याकडे पाणी भरपूर आहे. त्यामुळे 2 बोरवेलच्या माध्यमातून मोठी टाकी बांधलेली आहे. त्या टाकीतून हे पाणी आपल्याला प्रत्येकाला मिळतं. तर त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही पाण्याचा अजिबात.
कारण का मुबलक पाणी का आहे तर समोरच माझ्या उजव्या साईडला म्हणजे बरोबर कोकणवनच्या समोर रिझर्वायर आहे, पाझर तलाव आहे आणि तो शेकडो एकरचा आहे आणि त्याच्यामध्ये पाझर तलावामुळे पाण्याची जी लेवल आहे, ही जमिनीखालील पाण्याची लेवल अतिशय चांगली अशी आहे. त्यामुळे हा या प्रकारचा लाईटचा पोल आपण दिलेला आहे, सर्व्हिस पोल. प्रत्येक घरापासून 4 घराच्या मध्ये असं साधारणपणे सर्व्हिस पोल दिलेला आहे, जिथून तुम्ही सर्व्हिस लाईन जशी आता तुम्हाला इथे दिसते सर्व्हिस लाईन घेऊन तुम्ही लाईट घेऊ शकता. त्याच्याच बरोबर त्याच्यावरती स्ट्रीट लाईटची सुद्धा सोय केलेली आहे. म्हणजे आता आपण काय कोणत्या गोष्टी बघितल्या, कंपाऊंड, पाणी, रस्ता, लाईट, स्ट्रीट लाईट प्रोव्हिजन आणि आतमध्ये आपण परसबागेसाठी प्लांटेशन सुद्धा करतो. या प्लांटेशन मध्ये तुम्हाला जी झाडं पाहिजेत, काजू, आंबा, चिकू ही झाडं सुद्धा लावून देतो, स्थानिक फळझाडं लावून देतो. हे तुम्ही बघताय रस्त्याच्या बाजूला ड्रेनेज आहे. हे ड्रेनेज बघा केवढं मोठं आहे ते. हे मोठं ठेवण्या पाठीमागचं कारण तुम्ही या प्रोजेक्टच्या बॅकड्रॉपला जर बघितला तर इथे मोठा असा टेकडीचा भाग आहे, डोंगर भाग आहे आणि तिकडून येणारं सगळं पाणी हे चॅनलाइज केलेलं आहे. हे दोन्ही बाजूच्या ड्रेनेज मधून ते जातं, जेणेकरून रस्त्याला त्रास होत नाही, आपल्या प्लॉटला त्रास होत नाही. आपण सगळ्या प्रकारची प्रत्येक ग्राहकाला कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये अशी सगळ्या प्रकारचा विचार करून प्रोजेक्ट बनवलेला आहे. डिझाईन अशा प्रकारे केलेला आहे. मी तुम्हाला आता आपण घर बघूया. तुम्ही मला DM करा, डायरेक्ट मेसेज करा, मी तुम्हाला शेवटलं उत्तर देणार आहे. आपण हे घर बघतोय, हे 900 स्क्वेअर फीटचं घर आहे. तुम्ही या प्रकारे लॉन सुद्धा सुंदर करू शकता तुमच्या परसबागेमध्ये. त्यानंतर या साईडला गाडी ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही जागा ठेवू शकताय. अशा प्रकारची घरं फार लोकांना आवडतात, कारण कोकण म्हटलं की कौलारू घर, कौलारू घर आणि आतमध्ये प्लास्टर. आता हा आपण हॉलमध्ये उभा आहोत. इकडे बघाल तर हा बेडरूम आहे, हा इकडे एक बेडरूम आहे. हा मास्टर बेडरूम आहे आणि याला टॉयलेट बाथरूम इथे दिलेला आहे, जवळ दिलेला आहे. या बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. त्यानंतर इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे बाहेरच्या साईडला. गेस्ट कोणी आले आपल्याकडे तर आपण इथे त्यांच्यासाठी कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेला आहे. हा किचन ओटा आहे, किचन रूम आहे आणि या साईडला आपण पाठीमागे पॅसेज दिलेला आहे सीट आउट साठी. या प्रकारची झाडं तुम्ही लावू शकता. ही आजूबाजूची जागा आहे शिल्लक राहिलेली 3 गुंठे म्हणजे 300 स्क्वेअर मीटर म्हणजे 3228 स्क्वेअर फीटचा हा प्लॉट आहे. पाठीमागे जागा बघा बऱ्यापैकी शिल्लक आहे, चांगली जागा शिल्लक आहे. या साईडने बघूया आपण, डाव्या साईडची बघितली, उजव्या साईडची जागा बघूया. या प्रकारे जागा शिल्लक आहे. आपण इकडूनच पुढे जाऊया. तुम्हाला माहिती देतो. या प्रकारचे हे कंपाऊंड आहे. आता थोडं आपल्याला वॉकटॉक करायला लागणार आहे, चालत चालत बोलूया. बरेच जण म्हणतात की किंमत काय असेल या घराची, जी आहे पर स्क्वेअर फीट. हे तुम्हाला मॉडेल घर दिसतंय. तर जर समजा स्लॅब असेल तर 2100 रुपये स्क्वेअर फीट या दराने तुम्ही घर बांधू शकता. आता आपण जे चाललोय ते बाजूला इंदुलकर म्हणून त्यांचं घर आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे बेर्ले म्हणून घर आहे. हे विवली इथे म्हणजे इथून जवळच विवली म्हणून गाव आहे, इथले हे बेर्ले आहेत. त्यानंतर इथे जे आहे तिकडे लिगम म्हणून नुकताच त्यांनी प्लॉट घेतलाय. त्याच्या पुढे कोतवडेकर म्हणून आहे, त्यांचं घर आहे. त्यानंतर बरोबर त्याच्यासमोर पारकर म्हणून आहे, त्यांचा प्लॉट आहे. आपल्याकडे सगळे जे कोकणामध्ये ज्यांचं मूळ गाव आहे
किंवा मराठी माणसं आहेत ज्यांना गाव हवंय, त्यांना गाव नाही आहे पण गाव हवंय, अशा व्यक्तींसाठी, अशा मराठी कुटुंबासाठी आपण गाव देतो. आतापर्यंत 350 कुटुंबाच्या माध्यमातून म्हणजे 1600 जणांना गाव हवं असणाऱ्यांना गाव दिलंय. आता मी बरोबर प्रोजेक्टच्या मध्यभागी उभा आहे. कोतवडेकर मॅडम आहे तिथे, क्लायंट, ज्या त्यांनी प्लॉट घेऊन आता त्या स्वतः तिथे घर बांधतायत. मॅडम, तुमचा काय थोडासा अनुभव? असा आहे की खरंच आम्हाला एवढे वर्ष आमचं स्वतःचं घर नव्हतंच, जे आता आमचं स्वतःचं घर झालं, हक्काचं घर झालं आणि असं म्हणजे निसर्गरम्य वातावरणात आता आम्हाला इथे राहता येणार ना, या आनंदानेच आम्ही खुश आहोत. थँक्यू. माझी स्वप्न अगदी पूर्ण झाली. धन्यवाद मॅडम, थँक्यू. हा आपला राऊंड अबाउट आहे. तिथे सायप्रसचं झाड आहे, इथे शेजारी सायप्रसचं जे झाड दिसतं ते याच्यामध्ये येणार आहे. खूप सुंदर असा हा भाग होणार आहे. म्हणजे हा एक ब्युटी स्पॉट असेल या संपूर्ण प्रोजेक्टच्या मध्यभागी. त्यानंतर इकडे हा 9 मीटरचा रस्ता दिसतोय तुम्हाला. त्यानंतर या साईडला 9 मीटरचा रस्ता दिसतोय. आपल्याकडे जे क्लायंट आहेत त्यापैकी आता हिंदी लाईव्हला मिस्टर रेडीज, मिस्टर सौ भिंगारडे या आहेत. तर हे आहे भिंगारडे मॅडम यांचा प्लॉट. त्याच्यामध्ये घर आता आम्ही त्यांना बांधून देतोय. त्याच्या पुढे रेडीज म्हणून आहेत त्यांचे नातेवाईक. तर त्यांनी सुद्धा आपल्याकडे 3 प्लॉट घेतले आणि ते घर बांधतायत. त्यांच्या घराच्या शेजारी मोठं आंब्याचं झाड पूर्वीपासूनच होतं, ते तसं शिल्लक राहणार आहे. त्यामुळे त्यांना खूप आनंद असा होतोय की आपली दरवर्षी इथे चांगले हापूस आंबे आम्हाला मिळणार आहे. त्याच्या पुढे 4 प्लॉट आहेत रेडीजांच्या पुढे. हे नुकतेच म्हणजे कालच त्यांनी बुकिंग केलेलं आहे. त्यांचं नाव आहे घोरपडे. ते पुण्याला असतात, प्रत्यक्ष आले त्यांचे बंधुराज आणि त्यांनी प्लॉट बुक केलेले आहेत. गेल्या 2 दिवसामध्ये त्यांचे 4, शिरसेकर म्हणून 2 आणि अमित म्हणून 1 जण, ते कॅनडावरून आमच्याशी बोलत आहेत. तर असे 7 प्लॉट बुक झालेले आहेत. म्हणजे इथल्या प्लॉटची एकंदर ही बघून म्हणजे सगळी ऍक्टिव्हिटी बघून खूप लोक खुश होत आहेत आणि पटापट प्लॉट घेत आहेत. 65 पैकी बरेचसे प्लॉट संपलेले आहेत. साधारणपणे एक 25 प्लॉट शिल्लक आहेत आणि त्यासाठीच आपला हा एपी लाईव्ह चालू आहे. इकडे पुढे या कोतवडेकर मॅडमच्या बरोबर पाठीमागे सावंत म्हणून आहेत, हर्षल सावंत. त्यांनी 3 प्लॉट घेतले आणि सुंदर घर बांधलं. 1 वर्षात त्यांचं प्लॉट आणि घर हे स्वप्न पूर्ण झालं. तर आता आपण चाललोय या रस्त्याने. मला थोडं सांगायचं म्हणजे प्रोजेक्टची माहिती थोडीशी एक गोष्ट सांगतो की इथलं वैशिष्ट्य काय आहे की इथं ना पूर येत नाही मुळात. म्हणजे यंदा तर 6 महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडला, पण इथे पाणी साचलेलं नाही आणि पाणी साचत नाही. आपण उंच भागावर आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही बघत असाल की इकडे बघाल तर सगळे सपाट प्लॉट आहेत. इथे ह्या केळकर मॅडमचा प्लॉट आहे. त्यानंतर इकडे आचार्य मॅडमचा प्लॉट आहे. त्यानंतर इकडचे 2 प्लॉट जे आहेत ते मोरे म्हणून त्यांनी आता बुक केलेले आहेत. आता आतमध्ये जाण्यासाठी आपण ज्या गोष्टी 2-3 गोष्टी तुम्हाला एक दाखवतो ते म्हणजे हा जो स्लॅब टाकलेला आहे, हा स्लॅब आतमध्ये गाडी जाण्यासाठीचा, जेणेकरून कार आतमध्ये जाऊ शकेल तुमची. त्यानंतर बांधकामासाठी लागणारं साहित्य वगैरे जाण्यासाठी असा हा आपण स्लॅब देतो. सगळं आपलं जे काम आहे एकदम खणखणीत चांगलं असं आपण देतो. प्लॉट आपले एकदम सपाट असतात. ह्या 2 गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत. त्यानंतर मातीची जमीन असते, 3-3.5 फुटापर्यंत मातीच असते. तुझी सगळी झाडं आहेत. बरेच जण आम्हाला कमेंट करत होते की तुम्ही झाडं विदेशी लावू नका. तर तुम्ही बघताय हे करंजचे झाड आहे, हे बकुळीचं झाड आहे, इकडे पण करंज आहे, इकडे कांचन आहे. हा, स्थानिक झाडं जास्त लावलेली आहेत. काही विदेशी झाडं लावलेली आहेत, पण त्यांचं प्रमाण कमी आहे. का तर ते जरा दिसायला चांगले दिसतात, शोभून दिसतात म्हणून. असं संतुलन राखलेलं आहे. आता आपण ना एंडच्याकडे चाललोय. तर तुमचे प्रश्न येणं महत्वाचं आहे. याचं कारण असं की तुमच्या प्रश्नांच्या उत्तरावरती हा 50% फेसबुक लाईव्ह यशस्वी ठरणार आहे. तर आपण आता जे आलेलो आहेत तर इथे जवळ आलोय. तर पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो की हा पाथवे आहे. म्हणजे तुम्ही मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक याच्यावरून करू शकाल. सुंदर असं पाथवे आहे. या पाथव्यानंतर तुम्हाला असं वाटलं की जरा अजून जास्त फिरायचं आहे तर तुम्ही असे संपूर्ण फेरी मारू शकता. छान असं आहे. आणि त्या पाथवीच्या शेजारी ब्लॅक फॉरेस्ट आहे जिथे आपण जाणार आहोत. इथे आता आपण प्रवेश करणार आहोत. गजेबोच्या इथून प्रवेश, हे गजेबोचा प्रवेशद्वार आहे.
बांधू शकतो. आपले नातेवाईक आले आपल्या घरी, आपले मित्रमंडळी आली तर आपण इथे बसू शकतो. सदस्यांची मीटिंग घेऊ शकतो. अशा प्रकारचा हा छान नुकताच झालेला गझेबो आपण तुम्हाला दाखवतोय. हा नुकताच झालेला गझेबो आहे आणि छान बसण्यासाठी जी व्यवस्था आहे. या बाजूला चारी बाजूने अशा आकर्षक अशा वेली याच्यावरती येणार आहे. म्हणजे पूर्ण असा निसर्गरम्य भागामधला असा हा गझेबो आहे. अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. इथे होणारी गोष्ट दाखवतो. इथे ना चूल आपण करणार आहोत या साईडला, जेणेकरून वनभोजनाचा आनंद घेता येईल. नेहमीच घरी जेवण बनवताना कंटाळा आला, एखाद्याला वाटलं तर आपण वनभोजन करूया, तर इथे आपण चुलीची व्यवस्था आणि बसण्याची व्यवस्था आपण इथे केलेली आहे ऑलरेडी. तर इथे वनभोजन सुद्धा करू शकतो मित्रमंडळींसहित. त्यानंतर तुम्हाला दाखवतो एक ध्यानवन आहे. ध्यानवनामध्ये काय आहे तर मोठं असं शेकडो वर्षाचं हे झाड दिसतंय. वटवृक्ष आहे. तिथे शेजारी आंब्याचं झाड आहे. तिथे शेजारी अशी दोन झाडं आहेत. मोठे मोठे 3 झाडं मोठे मोठे वृक्ष आहेत. आणि तिथे आपण असा भाग तयार करतो की तुम्ही मेडिटेशन करू शकता. इथे आपण चांगला भाग करतोय. आता तो अजून स्वच्छ नाहीये. स्वच्छ करणं इथे आपण मेडिटेशन करू शकतो. हे आहे ब्लॅक फॉरेस्ट. ब्लॅक फॉरेस्ट मध्ये इथे 100-125 फूट उंचीची झाडं आहेत. ही झाडं कशी झाडं आहेत कायमस्वरूपी. ओपन स्पेस आहे आणि अगदी उंच झाडं बघताय तर अगदी उंच झाडं आहे. आणि हा एक सुंदर ठिकाण आहे. अगदी आपण इथे जरी खुर्चीत आपण बसतो तरी खूप छान वाटतं. असं हे ब्लॅक फॉरेस्ट आहे. आता मी तुम्हाला पाठवी आहे. हा पाठवी आपण चांगल्या चिऱ्यांनी बनवलेला आहे. आणि इथे रान येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये क्रश सँड टाकलेले आहे. त्यामुळे हा पाठीचा उपयोग तुम्ही सकाळ संध्याकाळ करू शकता छानपैकी फिरण्यासाठी. अगदी दुपारी पण फिरू शकता. तर या बाजूला ही दक्षिण बाजू आहे. दक्षिण बाजूला पूर्णपणे काळोख सावली आहे. त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. तर अगदी तरुण माणसांना, मध्यमवयीनांना, निवृत्तधारकांना सगळ्यांना उपयोगी पडेल असा हा प्रोजेक्ट डिझाईन केलेला आहे. सगळ्यांच्या दृष्टीने विचार करून. इथे तुम्हाला टाकीचा भाग दिसतोय. टाकीचं काम इथे चालू आहे. थोडंच काम शिल्लक राहिलेलं आहे. 90% काम झालंय. 10% काम राहिलेलं आहे. तरी सुद्धा पाण्याची व्यवस्था ऑलरेडी केलेली आहे. डायरेक्ट 2 बोरवेलच्या माध्यमातून आपण पाणी देतोय. पाणी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे रिझर्वायरमुळे पाणी आपल्याकडे मुबलक आहे. इथे मगाशी बोरवेल दाखवायची राहिली त्या बरोबर गरीब शेजारी बोरवेल आहे. आणि रस्त्याच्या पलीकडे एक आपली ओपन स्पेस आहे. तिथे खूप सुंदर झाडं लावलेली आहे. तुम्ही आम्हाला ज्यावेळेला आपण कंपल्शन करू त्यावेळेला तिकडचा देखील मी तुम्हाला फोटो पाठवतो. कारण त्याला दूर आहे त्यामुळे आपल्याला जाता येत नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला याची सगळी माहिती सांगितलेली आहे. हे जे प्लॉट आहेत हे प्लॉट आता तुम्हाला सांगितलं असेल हे मिस्टर अमित कोल्हारकर. त्यानंतर पुढचे 2 प्लॉट जे आहेत ते मिस्टर स्वप्नील शिरसेकर यांनी ठेवायला सांगितलेले आहे. त्याच्या पुढे पुराडकर म्हणून त्यांनी प्लॉट घेतलेला आहे. इकडची साईड रिकामी आहे. रस्त्याच्या बाजूचे काही प्लॉट शिल्लक आहेत. त्या बाजूचे काही डाव्या साईडचे प्लॉट शिल्लक आहेत. हा जो आहे ना हा कॉम्पॅक्ट आहे एकदम. 65 प्लॉटचा प्रोजेक्ट आहे आणि 25 प्लॉट फक्त आपल्याकडे साधारणपणे 23 ते 25 प्लॉट शिल्लक आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा प्लॉट प्रोजेक्टला व्हिजिट केलात तर ते जास्त चांगलं आहे. आता तुमच्या मला कमेंट घ्यायचे आहेत. अमृता राणे विचारतात कुठे आला हा जो प्रोजेक्ट आहे ना हा लांजामध्ये आहे. लांजा जिल्हा रत्नागिरी. लांजा हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि त्याच्यामध्ये तिथून हायवे जातो. हायवेने लांजाचे 2 भाग झाले. लांजाच्या पूर्व बाजूला आपला हा प्रोजेक्ट आहे. इथून हा जो डांबरी रस्ता समोरून जातो हा कोल्हापूरला जातो. सुरेश हुले विचारतायत की प्राइस काय आहे जमिनीची. तर जमिनीची प्राइस सांगतो मला 325 रुपये स्क्वेअर फीट पासून ते अगदी 375 रुपये स्क्वेअर फीट पर्यंतची किंमत आहे. आणि ही किंमत ना अगदी वाजवी आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण किंमत वाढवून नंतर कमी करणं अशी आमची पॉलिसी नाही. तर आमची पॉलिसी अशी आहे की माणसाला वाटलं पाहिजे की ही किंमत कमी आहे एवढ्या सुविधांसहित, तर त्यामुळे त्याने तो लगेच घेतला पाहिजे. पण तुम्ही 2 घेताय, 4 घेताय, 5 घेताय प्लॉट तर त्यांना आम्ही डिस्काउंट देतो. त्यांचा रिस्पेक्ट ठेवू. नाहीतर जवळजवळ फिक्सच रेट आहे असं आपण समजा.
हरकत नाही. बरेच जण काय करतात की जास्त किंमत सांगतात आणि कमी करायचा प्रयत्न करतात. आमच्याकडे उलट आहे, आम्ही वाजवी किंमत सांगतो. त्यानंतर अभिषेक कदम सुंदर म्हणताय, धन्यवाद. 3 गुंठ्यामध्ये कमीत कमी आपण किती स्क्वेअर फीट 1+1 2 BHK बांधू शकतो याचं राजेश सावंत साहेब बरेच वर्ष आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आता मला वाटते आता असं एकंदर आमचे व्हिडिओ बघून कोकण म्हणजे वाटते की तुम्हाला घ्यावं, तर तुमचं स्वागत आहे. माझ्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 वर्ष राजेश सावंत आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर सावंत साहेब 1 APS आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही ग्राउंडला बांधू शकता किंवा G+1 बांधू शकता, G+2 बांधू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 3000 स्क्वेअर फीट मध्ये 3000 स्क्वेअर फीटचं तुम्ही घर बांधू शकता. मात्र पाठी आणि पुढे जागा सोडायला लागते, ते आपण प्रत्यक्षात घर बांधताना आम्ही तुम्हाला सांगू. तर साधारणपणे 5-5 फुटांनी कडेने जागा सोडायला लागते. ओके, किती प्लॉट सेल झाले? साधारणपणे मी तुम्हाला सांगितलं होतं की 25 प्लॉट 20 ते 25 प्लॉट शिल्लक आहेत. कोणत्या ठिकाणी आहे हे सांगितलं मी तुम्हाला. कणकवली फोंडा साईडला आहे का? नाही, आता आमच्याकडे लांजालाच आहे. आशिष पाठक म्हणताय सुंदररित्या माहिती देतात, धन्यवाद. सर आवाज व्यवस्थित येत नाही, आता आवाज व्यवस्थित येतोय असं मला वाटतंय. छान माहिती. ओके, आपला नंबर आहे 7506 20 55 55. नंबर कृपया लिहून घ्या, सोपा एकदम लक्षात ठेवण्याचा नंबर आहे. कोकण व्ही डेव्हलपर्स 7506 20 55 55. आणि हा नंबर जो आहे तो माझे जे मित्र आहेत, सहकारी आहेत आतिश जठार, तर त्यांचा आहे. मी जरा त्यांच्याकडे, आज त्यांचा वाढदिवस पण आहे योगायोगाने. हे आहेत आतिश जठार. तर तुमच्या सगळ्या कॉलला जे उत्तर देतात हे आतिश जठार. आपल्याकडून जमीन घेऊन आपण त्यावर आपल्याला घर बांधून देता का? हो हो, आम्ही तुम्हाला घर बांधून देतो, स्वतः घर बांधून देतो. कमीत कमी प्लॉट किती गुंठे आहे? 3228 स्क्वेअर फीटचा कमीत कमीचा प्लॉट आहे, म्हणजे 3 गुंठ्याचा. पुढच्या वेळी कॉलर माईक लावा. ओके ओके, थँक्यू. तुमच्या सजेशन बद्दल धन्यवाद. आणि आम्ही तिथे अवेलेबल नसताना झाडांची घराची राखण करणं. हो हो, तुम्ही अवेलेबल नसताना आमची जबाबदारी तुमच्या घराची राखण आम्ही करतो, कारण इथे सिक्युरिटी गार्ड आहे. त्यानंतर तुमच्या झाडांची सुद्धा, परसदाराची सुद्धा मेंटेनन्सचं काम हे आम्ही करतो. आणि हे गेली 21 वर्ष सातत्याने करतोय. म्हणजे आता येत्या 10 डिसेंबरला 21 वर्ष पूर्ण होतील. 22व्या वर्ष पदार्पण करू आम्ही. 2004 सालापासून हे अव्याहतपणे आम्ही करत आलेलो आहोत. बंगला बांधण्याकरता येणारा खर्च 1900 रुपये पर स्क्वेअर फीट जो आहे तो स्टँडर्ड अमेनिटीज सगळे ISI मार्कचे जे आता तुम्हाला घर दाखवलं त्याचा, आणि जर स्लॅबचा असेल बंगला तर तुम्हाला 2100 रुपये पर स्क्वेअर फीट. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही काय वापरणार हे महत्वाचं, त्याच्या डिझाईन प्रमाणे आणि त्यात वापरणाऱ्या मटेरियल प्रमाणे जास्त किंमत थोडीशी होऊ शकते. राजेंद्र साळुंके नाईस म्हणतायत, धन्यवाद. भूषण रेड्डी साहेब धन्यवाद. भूषण रेड्डी साहेब आमचे सन्माननीय ग्राहक आहेत. अभिषेक कदम, विजिटसाठी कसे यायचे आणि पिकअप ड्रॉप आहे का? ओके, खूप चांगला प्रश्न विचारलाय साहेब आपण. तुम्ही कसे येऊ शकता की तुतारी एक्सप्रेस येऊ शकता. तुतारी एक्सप्रेस रात्री 12:05 दादरहून सुटते. ती इथे साधारणपणे 7:30-8 वाजता येते आणि तिथून आम्ही तुम्हाला पिकअप करतो. तुम्हाला राहण्याच्या ठिकाणी तुम्हाला ड्रॉप करतो. ती न्याहारी झाली की तुम्हाला आम्ही पुन्हा पिकअप करतो आणि प्रोजेक्टवरती आणतो. तुम्ही प्रोजेक्ट बघता, नंतर जेवण करता. साधारणपणे दुपारनंतर आपण चर्चा करतो, तुम्हाला कुठला आवडलाय तो. तुम्हाला 2-3 तुम्ही नोट केलेले असतात प्रोजेक्ट प्लॉट, मग ते प्लॉट आपण तुम्हाला दाखवतो. ते प्लॉट दाखवल्यानंतर तुम्ही त्यातला एक सिलेक्ट करता आणि बुकिंग अमाऊंट देता. बुकिंग अमाऊंट असते आमची 1 लाख रुपये. पुढच्या टप्प्यामध्ये 2 महिन्यामध्ये तुम्ही प्लॉट घेऊ शकता. किंवा अगदी लगेच म्हटलं तुम्ही 2 दिवसामध्ये आलात आणि लगेच पैसे तयार करून लगेच तुम्ही प्लॉट सुद्धा घेऊ शकताय, कारण हे सगळं रेडी आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. त्यानंतर घर बांधायला किती जागा लागेल? घर बांधायला जागा 3 गुंठ्याचा प्लॉट पुरेसा होतो. 1 गुंठ्यामध्ये घर बसतं, 2 गुंठ्या आजूबाजूला जागा शिल्लक राहते. काय सर, धन्यवाद सर. आपल्याकडूनच मार्गदर्शन मिळत आहे, त्यामुळे आम्ही असा धारिष्ट करू शकतोय. बाजार कुठे आहे? बाजार 5 किलोमीटर वरती आहे. फक्त इथून 5 किलोमीटर अंतरावरती लांजा तालुका आहे. तसंच
तिथून 1 किलोमीटर अंतरावरती आपल्याला त्या घरासाठी आवश्यक गोष्टी आहेत, त्याच्यासाठी लागणारं दुकान तिथे जवळ आहे, जठार म्हणून. प्लॉट आणि घर मिळून किती प्राइस होणार बघा. आता प्लॉटची 325 रुपयाने म्हटलं तरी साधारणपणे 10.5 लाख रुपये किंमत होते खरेदी खतासहित. 6% रजिस्ट्रेशन चार्जेस असतात आणि प्लॉटची किंमत जर आपण धरली तर 10.5 ते 11 लाखापर्यंत तुम्हाला प्लॉट आणि रजिस्ट्रेशन सहित तुमच्या नावे 7/12 मिळतो, 8 मिळतो, फेरफार मिळतो आणि नकाशा मिळतो. या सगळ्या गोष्टी या सगळ्या याच्यामध्ये येऊन जातात. सर मला कोकणी पद्धतीने घर बांधायचे 2 गुंठ्यामध्ये होईल का? 2 गुंठे आमच्याकडे नाही आहे, कमीत कमी 3 गुंठ्यापासून आहे. आमचे प्लॉटचं जे डिझाईन आहे ते असं केलेलं आहे की साधारणपणे आजूबाजूला जागा शिल्लक राहावी. तर 1 गुंठ्यामध्ये घर आणि 2 गुंठ्या आजूबाजूला जागा शिल्लक, 3 गुंठ्यापासूनचे आपल्याकडे प्लॉट आहेत. त्याचे तुम्हाला आम्ही डिटेल्स पाठवतो, म्हणजे तुम्हाला आम्ही मॅप पाठवतो. ज्या मॅपवरती क्षेत्र असतं, किंमत असते, त्यामुळे तुम्ही चेक करू शकता की आपल्याला कोणता प्लॉट घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पिवळ्या कलरचे जे प्लॉट आहेत ते गेलेले आहेत, व्हाईट कलरचे प्लॉट आहेत ते शिल्लक आहेत. गाड्या किती आहेत? हा चांगला प्रश्न आहे. इथे ना बस स्टॉप आहे, तिथून 23 बसेस आहेत लांजाला जाण्यासाठी आणि 23 बसेस आहेत लांजावरून इकडे येण्यासाठी. साधारणपणे पाऊण तासाने बसेस आहेत. लोन हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तर तुम्हाला प्लॉटसाठी सुद्धा लोन उपलब्ध करून देतं, कारण आपल्याकडे आपण कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलेलं आहे. कारण आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत. आपण सगळ्या सुविधा म्हणजे पाणी, ड्रेनेज, रस्ता, लाईट हे सगळं दाखवून आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलेलं आहे. तर प्लॉटसाठी जे लोन मिळतं ते 60 ते 70% मिळतं. त्याचा व्याजाचा दर जो आहे तो 8.5% आहे. आणि घरासाठी जे लोन मिळतं ते 80 ते 90% मिळतं 8.5% पुढे. आणि हे सिबिल रिपोर्टवरती अवलंबून असतं. तुमचं सिबिल स्कोर कसा आहे त्याच्यावरून तुमचा तो व्याजाचा दर ठरतो. म्हणजे सावंत साहेब, तुमच्या घराची काळजीसाठी आमच्याकडे टीम आहे. आम्ही टीमने मिळून काम करतो. आमची टीम तुमच्या घराची काळजी घेते, तसंच तुमच्या परसबागेची काळजी सुद्धा आमची टीम घेते. त्यात ग्रास कटिंग आलं, झाडांना पाणी घालणं आलं, त्यानंतर झाडांना खत घालणं आलं, त्या सगळ्या गोष्टी करतो. अजून कोणाची शंका आहे? 7506 20 55 55. मी पुन्हा सांगतो, कोकण भूमी डेव्हलपर्स गेली 21 वर्ष गाव हवं असताना गाव देतोय. आमचा नंबर आहे 7506 20 55 55. एकदा आपण पूर्ण व्ह्यू बघूया. पूर्ण व्ह्यू बघतोय. हे अशा प्रकारचे प्लॉट्स आहेत, प्लेन प्लॉट्स आहेत, मातीची जमीन आहे, रस्ता तयार केलेला आहे, कंपाऊंड, पाणी, रस्ता, लाईट, स्ट्रीट लाईट प्रोव्हिजन, प्लांटेशन असं सगळं आपण देतोय. समोरून तुम्हाला जाताना गाड्या जाताना दिसत आहेत. म्हणजे हे एका बाजूला प्लॉट नाहीये, हा डांबरी रस्त्याला लागून प्लॉट आहे. त्यामुळे अतिशय सुंदर अशा ठिकाणी तुम्ही प्लॉट घेणार आहात. किंमत 325 रुपये स्क्वेअर फीट पासून 375 रुपये स्क्वेअर फीट पर्यंत. आणि ही किंमत एकदम वाजवी आहे. ज्या गोष्टी आपण देतोय त्या गोष्टींसाठी एवढा खर्च येतो, त्यामुळे आपण अगदी वाजवी किंमत ठेवलेली आहे. मी आज तुम्हाला 350 रुपये सांगून कमी करणं अशी आम्ही पॉलिसी न वापरता आमची किंमत एकदम वाजवी ठेवून वाजवी देऊन जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा त्याचं तुम्हाला बायफर्केशन सांगेन की मी सगळेजण आजच्या फेसबुक लाईव्हला आलात, इतका वेळ दिलात. आज रविवार असल्यानं सुट्टी असताना सुद्धा म्हणजे तुमचं जे स्वप्न आहे ते खरोखर तुम्हाला मनापासून प्लॉट घ्यायचं. लवकरात लवकर प्लॉट घ्या. 3 प्रश्न आलेत. आडवली रेल्वे स्टेशन किती किलोमीटर आहे? तर आडवली रेल्वे स्टेशन 12 किलोमीटर आहे. वेरवली रेल्वे स्टेशन 5 किलोमीटर आहे, पण तिथे एक्सप्रेस थांबत नाहीये. आडवलीला मात्र एक्सप्रेस गाडी थांबतात. 12 मेंटेनन्स साधारणपणे 2.5 ते 3 रुपये पर स्क्वेअर फीट असा मेंटेनन्स आहे. दर वर्षाला तो साधारणपणे 10 ते 12,000 पर्यंत मेंटेनन्स पडतो आणि दरवर्षी त्याच्यामध्ये इन्फ्लेशन प्रमाणे वाढ होते. आणि सोसायटी तयार झाल्यानंतर मग हे सगळं सोसायटीनेच बघायचं आहे. तोपर्यंत व्यवस्थापन हे आम्ही बघतोय. लोन करून आम्ही देतो. कंप्लीट जबाबदारी आमची लोन करून देण्याची. तुमचे IT रिटर्न चांगले असतील आणि बँकेला वाटलं की यांना लोन द्यायला हरकत नाही तर त्या संपूर्णपणे तुमच्या लोनची जबाबदारी ही पूर्णपणे आमच्यावर असते. आम्ही तुम्हाला लोन करून देतो, तुम्हाला अजिबात त्रास होत नाही. म्हणजे बघा, आमचा आहे ना ऑल सोल्युशन इन वन रूफ. म्हणजे तुम्ही नुसता प्लॉट घेत नाही, प्लॉट घेता, प्लॉटचा मेंटेनन्स आम्ही करतो,
घर बांधून देतो, घराचं मेंटेनन्स आम्ही करतो. त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी त्यानंतर अडचणी येतात तर त्या सुद्धा आफ्टर सेल्स सर्व्हिस सुद्धा पॉलिसी आमच्याकडे आहे. हा आमचा USP आहे की नुसतं आम्ही बोट दाखवत नाही तर बोट धरून तुमचं स्वप्न पूर्ण करतो आणि त्यानंतर सुद्धा तुमच्यासोबत कायमस्वरूपी असतो. मला वाटतंय आपला वेळ झालेला आहे आणि तुमचे प्रश्न संपलेले आहेत. मोरे साहेबांनी 2 प्लॉट घेतलेत. त्यांच्या शेजारी खूप छान आता डेव्हलपमेंट झालेली आहे, त्याबद्दल ते छान म्हणतायत. तर धन्यवाद रेड्डी साहेब, मोरे मॅडम, आपण सगळे आमचे ऑलरेडी क्लायंट आहात. शिवाय आता नवीन जे आहेत, आता ज्यांनी FB लाईव्ह जॉईन केलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. मी नंबर अजून 2 वेळा सांगतो. कोकण भूमी डेव्हलपर्स 7506 20 55 55. पुन्हा एकदा सांगतो, कोकण भूमी डेव्हलपर्स कॉल करा 7506 20 55 55. धन्यवाद.